भीमाशंकरीचं दर्शन झालं आणि आता आपण परत आपल्या रिसॉर्टला आलो आहोत. आता आपण अर्धपीठ श्री लेण्याद्री मोरया गणपती मंदिराच्या पार्किंगमध्ये आहोत. इथून वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल आम्ही भटक भवाने. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लिंक शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकन प्रेस करा. आज आपण निघालो आहोत एका वन डे स्टेकेशनसाठी लामॉयर रिसॉर्टला. लामॉयर रिसॉर्ट भीमाशंकरला जाताना रस्त्यामध्येच लागतं. घोडेगावाच्या जवळ लामॉयर रिसॉर्ट आहे आणि लामॉयर रिसॉर्टपासून भीमाशंकरचं डिस्टन्स आहे 37 किलोमीटर्स. सो आता आपण आधी जाणार आहोत भीमाशंकर श्री क्षेत्र भीमाशंकर. इथे हे एक ज्योतिर्लिंग आहे, तिथे आपण दर्शन घेऊ आणि नंतर परत चेक इन करूयात आपल्या लामॉयर रिसॉर्टमध्ये. आपण 2 रूम्स बुक केले आहेत एका दिवसासाठी. त्यांचा रेट आहे पर डे 5000 रुपीज इन्क्लुडिंग ब्रेकफास्ट. सो बघूयात रिसॉर्ट कसं आहे. आणि पण त्याआधी आपण शंकराच्या पिंडीचं दर्शन घेणार आहोत. ज्योतिर्लिंग आहे. नुकतीच दिवाळी संपली आहे त्यामुळे कदाचित गर्दी असू शकते. बघूयात आपल्याला दर्शन कसं होतंय आणि जाऊयात पुढे आपल्या सफरीकडे. पण हायवेवरून राजगुरुनगरच्या जस्ट नंतर राजगुरुनगरला बायपास करून चतुर्थी प्युअर व्हेज इथे एक छोटासा ब्रेक घेतलाय. त्यानंतर मग आपण भीमाशंकरकडे जायला टर्न मारू. इथे छोटासा एक चिल्ड्रन एरिया पडेल, मी खेळतो तिथे कसं म्हणजे. आम्ही पेठगाव सोडून आता आतमध्ये भीमाशंकर रोडला लागलेलो आहोत. घोडेगाव सुद्धा आम्ही सोडलं आणि आता पुढे भीमाशंकरकडे निघालो आहोत. इथून भीमाशंकर आहे जवळपास 30 किलोमीटर. जाऊयात पुढे. हा एक सिंगल लेन रोड आहे, डिवायडर्स नाही आहेत आणि हा जर तसा रोड आतापर्यंत तरी चांगला आहे. कंडिशन छान आहे आणि सगळीकडे हिरवळ आहे. जरा थोडे ढग दाटलेत पण पाऊस पडत नाहीये. वातावरण सध्या छान आहे, मस्त आहे. रस्त्याची कंडिशन भरपूरच खराब आहे. रस्ता वाहून गेल्यासारखा बऱ्याच ठिकाणी पॅचेस आहेत, त्यामुळे स्पीड मंदावतो. तळेघर पासून भीमाशंकर याचं डिस्टन्स आहे 21 किलोमीटर आणि जवळपास असाच रोड आहे जेव्हापासून तळेगाव आम्ही सोडलं तेव्हापासून. कदाचित पुढेही हा रोड असाच असेल कारण की इथे पाऊस भरपूर पडतो, जंगल एरिया आहे. बघूयात पुढे रोडची कंडिशन कशी आहे. आम्ही श्री क्षेत्र भीमाशंकर इथे पोहोचलो आहोत. भरपूर गर्दी आहे. नुकत्याच दिवाळीच्या सुट्ट्या सुरू झाल्या आहेत त्यामुळे भरपूर गर्दी आणि आम्ही विकेंडला आलेलो आहोत. जवळपास जी दर्शन रांग आहे त्याच्यासाठी 5 ते 6 तास अवकाश लागतो आहे. पण आम्ही शीघ्र दर्शनासाठी म्हणून पुढे आलोत आणि मुखदर्शनाच्या लाईनमधून माझं अवघ्या 2 मिनिटांमध्ये दर्शन झालं. त्यामुळे जर तुम्ही वरती जरी तुम्हाला लाईन दिसली तरी तुम्ही खाली उतरून पायऱ्या उतरून येऊ शकता आणि मुखदर्शन घेऊ शकता. मुखदर्शनामध्ये सुद्धा तुम्हाला जी स्क्रीन लावलेली आहे तिथे पिंडीचं दर्शन होतं. त्यामुळे अगदीच तिथे थांबून राहण्यामध्ये दर्शन रांगेमध्ये जर तुम्हाला नसेल थांबायचं तर तुम्ही डायरेक्ट खाली उतरून येऊन मुखदर्शनाच्या लाईनमध्ये नक्कीच दर्शन घेऊ शकता. आपलं भीमाशंकर इथलं दर्शन झालं आणि आता आपण परत आपल्या रिसॉर्टला आलो आहोत. जसं की मी तुम्हाला सांगितलं, आपलं एका दिवसाचं बुकिंग आहे लामॉर या रिसॉर्टला. हे भीमाशंकरला जाताना रोडवरच लागतं. याच्याच बाजूला डिंबे धरणाची भिंतसुद्धा दिसते. सो आता आपण आहोत पार्किंग एरियामध्ये. इथे जवळपास 10-12 गाड्या आरामात मावतील एवढी मोठी पार्किंग स्पेस आहे. आणि खाली हे जे दिसतंय मागे हे आहे रिसेप्शन. त्याच्याच बाजूला तिकडे हे पण आहे रेस्टॉरंट. त्यांचं इन हाऊस रेस्टॉरंट आहे. जवळपास अशी मोठी कोणती प्रॉपर्टी नाही आहे त्यामुळे रेस्टॉरंट आहे आणि फुल्ली फंक्शनल रेस्टॉरंट आहे. आत्ता त्यांनी आपल्याला
जी आपण रूम टाईप बुक केली होती त्याच्यामध्येच त्यांनी आम्हाला ॲडव्हान्स बुक टाईप रूम टाईप दिलेली आहे. सो आधीच्या ज्या रूम टाईप आपण बुक केलेल्या त्याच्यामध्ये बाथटब इनबिल्ड नव्हता. सो मी त्यांना रिक्वेस्ट केली जर त्यांच्याजवळ असतील काही रूम्स अवेलेबल ज्याच्यात बाथटब आहे सो आम्हाला आवडेल. सो त्यांनी त्याच रेंजमध्ये त्याच प्राईसमध्ये आम्हाला बाथटबच्या रूम्स अवेलेबल करून दिल्या. दोन्ही रूम्सला बाथटब इनबिल्ड आहे. सो आता मी तुम्हाला दाखवते की आपल्या रूम्स कशा आहेत. ही संपूर्ण अशी ही प्रॉपर्टी आहे. अशा या सगळ्या हट्स टाईप रूम आहेत आणि मी इथे खेळतो एन्जॉय करतो आहे बाल्कनीमध्ये. सो ही पण एक आपली रूम आहे. हिच्यामध्ये सुद्धा बाथटब इन्क्लुडेड आहे आणि त्यांनी अजून एक रूम आपल्याला दिली. दोन्ही रूममध्ये बाथटब इन्क्लुडेड आहे. या दोन्ही ज्या रूम्स आहेत त्या स्विमिंग पूल फेसिंग आहेत आणि स्विमिंग पूलच्या मागच्या साईडला हा संपूर्ण असा डोंगर आहे. सो छान आहे, व्ह्यू तर मस्त आहे. आता आपण जाऊयात आतमध्ये, बघूयात रूमचं इंटेरियर कसं आहे. सो आता आपण त्या पार्किंग स्पेसपासून वर आलो आणि वर आल्यावरती ही आपली आहे एक रूम आणि याच्याच बाजूला ही आहे दुसरी रूम. दोन्ही रूममध्ये बाथटब इन्क्लुडेड आहे, इनबिल्ड आहे आणि हा दोन्हीही रूम स्विमिंग पूल फेसिंग आहे. आता आपण जाऊयात आतमध्ये, रूम दाखवते. दोन्ही रूम्स फुल्ली AC कंडिशन्ड आहेत. आता जाऊयात आत. हॅलो, कशी आहे रूम? छान आहे, मस्त आहे. मस्त आहे. सो हा आहे इथे बेड, किंग साईज बेड आहे. त्याला चारही साईडने कर्टन्स आहेत. इथे हा असा ड्रेसिंग टेबल, AC, छोटासा फ्रिज आहे, एक साईड टेबल. त्यांनी वॉटर बॉटल आणि ग्लास दिलेले आहेत कॉम्प्लिमेंटरी. या साईडला इथे एक छोटासा सिटिंग एरिया, एक TV. यांचं रूफ हे वुडन रूफ टाईप आहे. फॅन पण आहे. या साईडला एक वॉर्डरोब दिला आहे. छान कर्टन्स फ्लो होत आहेत आणि इकडे आहे बाथरूम. सो बाथरूममध्ये सुद्धा हा आहे बाथटब, WC, वॉश बेसिन, मिरर एक छान मोठा असा मस्त मोठा बाथटब आहे आणि इथे आहे हँगर, ड्राय एरिया. आणि या रूम टाईपला अशी ही बाल्कनी अटॅच्ड आहे. ही आहे गॅलरी अटॅच्ड. छान आहे आणि व्ह्यू पण मस्त आहे. याच डोंगराच्या पलीकडे डिंब धरण आहे. मस्त प्रॉपर्टी आहे. सेम टू सेम दुसरी पण रूम आपली आहे ज्याच्यामध्ये बाथटब आहे. या आपल्या पॅकेजमध्ये ब्रेकफास्ट इन्क्लुडेड आहे. तिथे पण बघ, छोटा छोटा तिथे पण छोट्या भिंतीतून पडतंय आणि तो तर आहे आहे लामॉयर रिसॉर्टचा एंट्रन्स आणि हे इथे जे दिसतंय हे आहे रिसेप्शन. ज्या इथे यांचं किचन आहे आणि किचनच्याच समोर हे आहे रेस्टॉरंट. सो रेस्टॉरंटच्या चारही साईडने ॲक्च्युली असा त्यांनी पूल बनवला आहे आणि या पूलमध्ये 2 कासव पण आहेत. छान. सो आता आपण आत जाऊयात. छान मोठं रेस्टॉरंट आहे. ही आहे इथली अशी सिटिंग अरेंजमेंट आणि एंट्रन्सलाच असा छान मोठा बैलाचा स्कल्पचर, सुंदर आहे. आत्ताच आमचा इथे नाश्ता झाला. नाश्त्यामध्ये होतं पुरी भाजी आणि पोहे. चहा, कॉफी, दूध ऑर्डरप्रमाणे मिळतं. आता आपण इथून करणार आहोत चेकआउट. आपला इथला एका दिवसाचा स्टे खूप छान होता. करला जाताना चिंचोडी गावाच्या जवळ एक स्वयंभू गणेशाचं अर्धपीठ आहे, तिथे आपण जातो आहोत. मेन रोड पासून आतमध्ये 2 किलोमीटर रस्ता आहे आणि आपण मंदिरापर्यंत पोहोचू शकतो. या रोडच्या दोन्ही साईडला छान हिरवीगार शेती आहे आणि मधून हा रस्ता जातो, त्यामुळे अजूनच आल्हाददायक वातावरण वाटतं.
आता आपण पुढे जाऊयात गणपती मंदिराकडे. पोहोचलो आहोत गणपती मंदिराच्या जवळ. बाहेर पार्किंगसाठी बऱ्यापैकी व्यवस्था आहे. हे लेण्याद्री गणपती मंदिराचं अर्धपीठ समजलं जातं. आता आपण अर्धपीठ श्री लेण्याद्री मोरया गणपती मंदिराच्या पार्किंगमध्ये आहोत. इथून वर चढून जवळपास 50-60 पायऱ्या चढून गेल्यावरती हे जे दिसतं आहे हे आहे मोरया अर्धपीठ. अर्धपीठ यासाठी की इथे फक्त बाप्पाचं सोंड आणि तोंड याचंच फक्त स्वयंभू मंदिर आहे. आणि याच्याच या डोंगराच्या एक्झॅक्टली समोर लेण्याद्री गिरिजात्मज जे मंदिर आहे अष्टविनायकांपैकी एक त्याचं मंदिर आहे. दोन्हीही हे स्वयंभू गणपती बाप्पा आहेत. जोपर्यंत तुम्ही हे अर्धपीठ पूर्ण करत नाही तोपर्यंत लेण्याद्रीच्या मंदिराचं दर्शन पूर्ण समजलं जात नाही. त्यामुळे जेव्हा पण तुम्ही लेण्याद्री मंदिराला भेट द्याल तेव्हा या अर्धपीठाला सुद्धा नक्की भेट द्या. वडगावजवळ, चिंचोळी गावाच्या वडगावजवळ हे मंदिर आहे. अशा ह्या थोड्याशा पायऱ्या आहेत वरती जायला आणि मग तिथे चढून गेलं की गणपतीचं मंदिर आहे. आणि त्यांनी असे छोटे छोटे बसायला बाग केले तिथे सगळ्या पायऱ्या चढून जर तुम्ही दमलात तर. चला परत वरती. ओके चल मग आता ही बाटली दर बाटली. सो आपला ब्रेकफास्ट झाला आता. इथे लिमिटेड मेनू आहे पण अनलिमिटेड ॲज इन तुम्ही 2 आयटम आहेत, पुरी भाजी आणि पोहे. पण मग तुम्हाला हवं तेवढं ते देतात तुम्हाला. आणि मग चहा कॉफी आहे त्याच्याबरोबर. त्यांच्या मेनूमध्ये त्यांनी ब्रेड बटर बिस्किट्स वगैरे लिहिले होते पण ते काही आम्हाला मिळाले नाही, काल पण नव्हते. मे बी हे खूप ॲक्च्युली हे जरा आयसोलेटेड ठिकाणी आहे. इथून गाव 2-3 किलोमीटरवर आहे आणि ते रात्री वगैरे जात नाही तिकडे कारण ते म्हणतात इथे बिबट्या वगैरे दिसतात. त्यामुळे ते जात नाहीत रात्री शक्यतो. त्यामुळे लिमिटेड आयटम आहेत. त्यांचा डिनरचा पण मेनू लिमिटेड आहेत. खूप असे काही असा खूप भरगोच नाही आहे. पण जे काही होतं त्यांची ओव्हरऑल सगळेच टेस्ट चांगली आहे. आम्हाला असं कोणताच असा आयटम नाही वाटलं की खराब आहे वगैरे. सो आमचा स्टे पण खूप छान आहे. इथले ते तुम्ही जे बागे बघतायत ते कॉटेजेस आहेत साधारण. त्यांचे साईज साधारण तीच आहे, फक्त काहींना बाथटब आहे आणि काही लाईक नॉर्मल आहेत, नॉर्मल बाथरूमवाले आहेत. सो छान होतं. तुला कसं वाटलं स्टे? मला पण ओव्हरऑल छान वाटला. जरा आम्हाला थोडा गरम पाण्याला प्रॉब्लेम आलेला पण त्यांनी तो सुद्धा पटकन रिझॉल्व्ह करून दिला. आणि नॉर्मल कॉटेजेसच्याच पॅकेजमध्ये त्यांनी आम्हाला बाथटबची हे दिलं, आम्हाला अपग्रेड करून दिली रूम. थँक्यू फॉर दॅट. आणि ओव्हरऑल एक्सपिरियन्स छान होता. स्विमिंग पूलचा आम्हाला आस्वाद घेता आला नाही, फारच खराब होता स्विमिंग पूल. भरपूर कचरा वगैरे पण आहे आणि त्याच्यात बेडकं पण होती त्यामुळे आम्हाला ते नाही जाता आलं. पण आम्हाला बाथटबचा पुरेपूर आनंद घेता आला. तो एक एक्सपिरियन्स छान होता. ओव्हरऑल हा आमचा एक्सपिरियन्स 1 डेचा छान होता. म्हणजे जर तुम्हाला भीमाशंकर पण करायचं आहे आणि एखाद दिवशी स्टे पण करायचं एखाद्या रात्री तर हा बेस्ट ऑप्शन आहे. इथून 37 किलोमीटर आहे. सो आयदर तुम्ही आधी दर्शन करून येऊ शकता मग स्टे करू शकता किंवा स्टे करून मग सकाळी जाऊ शकता कारण त्यांची 5 वाजेची आरती वगैरे पण चांगली असते. आणि त्यांनी सांगितलं जर इथल्या ओनर्सला जर कॉन्टॅक्ट केला तर ते पण दर्शनाची व्यवस्था करता. आम्ही नाही केलं, आम्हाला माहीत नव्हतं, पण मग तुम्ही ते पण ट्राय करू शकता. किंवा आम्हाला हे पण कळलं की त्यांचं ऑनलाईन दर्शन पण असतं. आम्हाला हे माहीत नव्हतं. साधारण 1 किंवा 2 दिवस आधी जर त्यांचं तुम्ही बुकिंग्स बघितलं तर 7 वाजेपासून 1-1 तासाचे स्लॉट असतात त्यांचे. बरोबर. सो भीमाशंकरचा जर तुम्ही प्लॅन करत असाल आणि तुम्हाला सकाळची आरती किंवा सकाळचं दर्शन पाहिजे असेल तर तुम्ही लामावरला नक्की भेट देऊ शकता, तिथे राहू शकता. आणि अर्ली मॉर्निंग सकाळी तुम्ही इथून जाऊ शकता कारण की 37 किलोमीटर सकाळी जायला इतका काही वेळ लागत नाही, आरामात जाऊ शकता तुम्ही. सो असा होता हा आपला लामावर इथला स्टे. आणि भीमाशंकर मंदिरातलंही मी तुम्हाला दाखवलं. प्रचंड गर्दी होती पण ऑनलाईन बुकिंग अवेलेबल आहे. सो तुम्हाला हा आमचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कळवा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लिंक शेअर करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकन प्रेस करा. तोपर्यंत बाय बाय.